श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई की. श्री गणेशाला, शारदेला, सद्गुरूंना वंदन करून अधिक मास महात्म्य द्वितीय अध्यायाला सुरुवात करूयात. भगवान म्हणाले, मलमासेषु च सर्वेषु स्वयं देवो जनार्दनः तमुद्दिश्यं कृतं यच्च स्वल्पं वा यदि वा बहु दानं होमं व्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरम्. हे लक्ष्मी, या मलमासाची अधिक मासाची अधिष्ठात्री जनार्दन देवता, या देवते प्रीत्यर्थ जो कुणी स्वल्प किंवा बहुत प्रमाणावर दान, होम, व्रत, स्नान, तप, ब्राह्मण भोजन करतो, निश्चितच तो परमपदाला प्राप्त होतो. पण आपली शक्ती असूनही हे जो कुणी करत नाही, तो रवरव घोर अघोर नरकामध्ये प्राप्त होतो. असं बोलल्यावरती लक्ष्मी म्हणाली, हे नाथा, हे स्वामी जगन्निवासा, निर्धनाते उपाय कैसा, दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेने कैसा तो, अविवेकी अस्ति प्राणी, पशुवत विचरती जनी, तया प्राणियाते कैसेनी, मुक्ती घडे स्वामी राया. ज्याकडे धन आहे, ज्याची बुद्धी उत्तम आहे, तो तर हे सगळं करेल. पण जो निर्धन आहे किंवा जो दुर्बुद्धीने वर्ततो, त्याला काही उपाय नाही का? तर भगवान म्हणाले, व्रते दाने तथा नक्ते, याचिते का यशोशने, सर्वथा नास्ति सामर्थ्यम, तैः कार्य द्विजसेवनम, साधूनां दर्शनं स्पर्शः, कीर्तनं श्रवणं तथा, कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदम. हे भगवती, ज्याच्याजवळ द्रव्य नसेल त्यांनी आपल्या शरीराने तरी जे काही कष्ट पडतील, या कष्टाने भगवंताची सेवा करावी. आणि भगवंताची सेवा ही कशा प्रकारे करता येऊ शकते? तर भगवान म्हणाले, साधूच्या दर्शनाने, देवदर्शनाने, पुराण श्रवणाने, गोसेवा करून, कानाने कथा ऐकून, आपल्याला जी जी शक्ती आपल्या शरीराने खर्च करणं होईल, त्या शक्तीनुसार परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. मध्ये सर्वात मुख्य गोमातेची सेवा आहे. भगवान म्हणतात, गावः पवित्रमतुलं, गावो मंगलमुच्यते, गावो भूमिश्च भूतानि, स्थावराणि चराणि च, या भुवनत्रयाचे ठाई, गौतमी ऐसे दैवत नाही, जिने कष्टउनिया देही, क्षीरवृष्टी करी जगाते. भगवान म्हणाले, हे प्रिये, या जगत्त्रयामध्ये, भुवनत्रयामध्ये गौतमीसारखं, गायीसारखं दैवत नाही. तरी प्रत्ययही करावे पूजन, न घडे तरी मलमासी जाण, मासवरी करावे पूजन, ते निरूपण अवधारी. संपूर्ण अधिक मासामध्ये जो कुणी गायीची पूजा करतो, तया एवढे नसे पुण्य, घालोनिया तृणधान्य, भावे चरण वंदावे. गौ पूजे लाविजे भाळी, तेणे स्नान केले यमुना जळी, उठोनिया प्रातकाळी, आधी गौतमी नमावी. या अधिक मासामध्ये जो कुणी गायीची सेवा करतो, गोधूळ गायीच्या खुरांची माती आपल्या कपाळी लावतो, त्याला यमुना जळामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग गौतम पुत्रा करुणी वंदन, गोमय सडा सम्मार्जन, तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठावनसे रोग अपमृत्यूस, निरंतर करी निवास, सदैव यशतो लाभे. ज्या घरी गोमातेची पूजा होती, ज्या दारावरती गोमयाचा सडा पडतो, तिथे अपमृत्यू, रोग कधीही न येता निरंतर लक्ष्मीचा वास राहतो. ऐसे गौतमीचे पूजन करुण, मग सुशील सपत्नीक द्विज बोलावून,
तयाची पूजा अर्घ्यपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. एक मासभर केलेल्या या गौतमीच्या पूजनाची फलश्रुती लक्ष्मी प्राप्त होते तर होतेच, पण अपमृत्यू, घरामधले रोग नासतात. जो कोणी सालंकृत हे गोदान करतो, 1 महिनाभर पूजा करून त्याच्या पितृवृंदांना अतिशय आनंद प्राप्त होतो. तये घंटीचा होता नाद, तिच्या गळ्यात बांधलेल्या घंटीचा नाद. स्वर्गे सुख पावे पितृवृंद, उतरोणी वैतरणीचा कंद. सुख संवाद तो करी, पुरुष अथवा हो नारी, उभयता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असे चिना. गोभ्यो यज्ञा प्रवर्तते, गोभ्यो यज्ञा समुत्थिताः. गोभ्यो वेदा समुत्तीर्णा, स षडंग पदक्रमाः. गौतमीशिवाय यज्ञ होऊ शकत नाही, गोक्षीराशिवाय हवन घडू शकत नाही, पंचामृताशिवाय भगवान विष्णूची महापूजा सुद्धा होऊ शकत नाही. इतकी पवित्र अशी गौतमी, या अधिक मासामध्ये तिचं पूजन करावं, तिची सेवा करावी. गोमातेचं पूजन करून, गोमातेचा सांभाळ करून ही सवत्स गोदान जो द्विजाला करतो, त्या एवढा पवित्र कोणी नाही. पण हे करत असताना परी येथे अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार उठे. अहंकाराचे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. म्हणून भगवान सांगतात की हे यथासांग कर्म माणूस करण्याचा प्रयत्न करतो, पण हे करत असताना सगळ्यात मोठा निर्माण होतो तो अहंकार. आणि जेव्हाही माणसाला केलेल्या कर्माचा अहंकार प्राप्त होतो, तो हे क्षीराब्धिवासे, त्या अहंकारामुळे माझी आणि त्या कर्माच्या पुण्याची भेट त्याला होऊ शकत नाही. मग म्हणून यथासांग कर्मते घडेना, घडे कर्मते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी. परितयाची वचने घोमटी, पाववी शेवटी सिद्धिते. या लागी निरहंकार जाण, करावे जप तपदान पुण्य. तया ते मी जनार्दन, न विसंबे क्षण भरी. हे करत असताना अहंकार नको. मी भगवद्गीतेमध्येच मुद्दाम सांगितलंय, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्यसि. ततः कर्मफलस्त्याग, स्त्यागात् शांती निरंतरम. जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची. मलमास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. एवढं महात्म्य सांगितल्यावर लक्ष्मी मातेने विचारलं, हे देवा, माझ्या मनात एक संशय येतोय. तुम्ही एवढा गोमातेचा, एवढ्या गोसेवेचा अधिकार सांगितला, पण ही गोमाता एवढी सर्वांगाने पवित्र आहे, तर मग गौतमी देवी अवतारी आणि प्रचितीस परोपकारी. देवी ती विष्ठा भक्षण निर्धारी, काय म्हणून सांगावे. देवा, एवढी पवित्र असलेली गाय मुखाने मात्र का बरं अपवित्र आहे. त्यावेळेला भगवंतानी सांगितलं की एक वेळा कैलासावरती मी आणि ब्रह्मदेवाची स्वारी गेली. आम्ही दोघांनाही गेल्यावर भगवंतानी एक एक काम आम्हाला सांगितलं. एकाला शिवानी स्वतःच्या मुकुटाचा शोध घेण्याला सांगितला आणि मला पायाचा शोध घ्यायला सांगितला. मी पदाचा शोध घेत घेत गेलो. आतल वितल सुतल रसातल तलातल सगळा शोध घेतला. पाताळापर्यंत गेलो, पण मला भगवंताच्या पादाचा शोध लागला नाही. मी खेदखिन्न होऊन भगवंताच्या चरणी पुन्हा आलो. अधोदृष्टी अधोमुख करून कैलास नायकाला मी घडलेला सगळा कथानक सांगितलं. ब्रह्मदेवाची स्वारी 21 स्वर्गापर्यंत गेली, परंतु ब्रह्मदेवालाही काही शीर भगवंताचं मुकुट काही सापडलं नाही. पण आपल्याला हे शीर सापडलं नाही असा कमीपणा घेण्याला ब्रह्मदेवाला काही पटलं नाही आणि त्यांनी भगवंताशी
खोटं बोलण्याचा प्रयत्न केला की हे देवा, मी आपलं शीर पाहून आलोय, आणि भगवंताला नुसतं शीर पाहून आलोय एवढं न सांगता त्यांनी आपले साक्षीदार देखील तिथे आणले. तव कोडी बुद्धी उपजली अंतरी, धेनू आणि केतकी ते पाचारी, साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया. आणि या केतकी आणि गोमातेनी शिवाजवळ या ब्रह्मदेवाची खोटी साक्ष दिली. हे पाहून ब्रह्मदेवाला आणि या केतकी आणि धेनूला दोघांनाही भगवान महादेवानी शाप दिला. पासोने विष्ठा भक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, आईसा कथानक पूर्वीचा. तरीही लक्ष्मीने बघितलं, ठीक आहे, महादेवानी शाप दिला, पण हिच्या मुखामध्ये, गोमातेच्या मुखात तर स्वतः सरस्वती मातेचं वास्तव्य आहे, मग हे कसं? तिला भगवंतानी सांगितलं की हे प्रिये, स्वतः भगवती सरस्वती मातेशी ब्रह्मदेवाला एकदा रत होण्याची इच्छा झाली, आणि ते अकृत्य पाहून भगवंतानी सरस्वतीलाही शाप दिला की तू असशील मात्र खूप श्रेष्ठ, पण अकुळी तुझा वास घडेल. आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी, आणि कुलवंताचे घरी कुळी उपजे मूर्ख पुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे केला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत अकुळी जन करिता ती. या दोन कारणामुळे या गोमातेला महत्वही प्राप्त झालं, पण एका तिच्या चुकीमुळे तिला मुखाने अपवित्र व्हावं लागलं. तरी सुद्धा म्हणून या मलमासी, भावे सेवावे देवासी, पूजावे अति आदरेसी, गोब्राह्मणासी आदरे. ऐसे एक मास करिता पूजा, मज आभार होई अधोक्षजा, कृपाळू होवनिया पूजा, घालून निवारी पापाचे. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त, म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे. इतुका इतिहास बरवा, लक्ष्मे ते निवेदी माधवा, तोची अभिप्रावो आघावा, तुम्हा पुढे विस्तारिलासे. इति श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, द्वितीय अध्याय गोढा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.